जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाला झालेले प्रगटीकरण याचा 4था अध्याय आणि याच्या 1ल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. स्वर्गाचा साक्षात्कार. यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या कर्णाच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. लागलाच मी आत्म्याने संचरित झालो तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्पे व सारदी या रत्नासारखा होता. राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते. राजासनाच्या आतून विजा वाणी व मेघ गर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखे जणू काय काचेचा समुद्र होता आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे असे तर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोऱ्यासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार तो सर्व समर्थ प्रभू देव असे ते रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाहीत. राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव सन्मान व उपकार स्तुती करीतात तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर बसलेला त्याच्या पाया पडतात. तो जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करीतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहे, कारण तू सर्व काही निर्माण केले. तुझ्या इच्छेने ते झाले आणि अस्तित्वात आले. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो. या ठिकाणी आम्हाला स्वर्गाचा साक्षात्कार आम्हाला दिसतो. त्या ठिकाणी पुत्राच्या बद्दल या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि खरोखर या वचनावरती आपण अभ्यास करू. देवबाप आमच्याशी काय बोलत आहे याची आम्ही जाणीव ठेवली पाहिजे. आपण प्रार्थना करू. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू आणि देवाने आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जावो यासाठी आपण प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू. देवबापा तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रिय प्रभू येशू, आम्हाला तू आजपर्यंत चांगल्यातेने सांभाळलेलं आहे. आमचं जीवन तू स्वच्छ ठेवलेलं आहे. आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टी तू करून दिल्यास त्याबद्दल मी
प्रभू तुझे आभार मानतो. तू आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. तू स्वर्गामध्ये सिंहासनारूढ असा जिवंत देव आहे. हो पित्या परमेश्वरा, तू आमच्यासाठी तुझा एकुलता एक प्रिय पुत्र तू आमच्यासाठी दिला. आणि प्रभू खरोखर तू आम्हाला ह्या भूतलावरच्या पापापासून आम्हाला तू सोडवलं, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भरलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. होय प्रभू, माझ्या देशावर, माझ्या महाराष्ट्र राज्यावरती प्रभू तू दया कर. आम्ही जे काही लोक तुझ्यापासून दूर आहोत प्रभू, आम्ही पापामध्ये जीवन जगत असताना प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आज ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर प्रभू. हे दे बाप्पा, तू आमच्या जीवनामध्ये तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. सर्व सैतानी हल्ले येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. सर्व दुष्टात्मे नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे प्रभू. हे जे वचन जे कुणी ऐकतील त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ही जी प्रार्थना जे कुणी ऐकतील प्रिय प्रभू येशू त्याच्या जीवनामध्ये तू कार्य कर प्रभू. त्या प्रत्येकाच्या जीवनातील सर्व आजार, सर्व संकट, सर्व व्यभिचार, सर्व घाणेरडे पाप नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवा. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. ओ पित्या परमेश्वरा, कालचा सर्व प्रवास तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित केलास, आम्हाला तू सुखरूप घेऊन आलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रिय प्रभू येशू. हे देवा, आज या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत प्रभू. सर्व सहकारी प्रभू तुझे जे लोक आहेत त्यांच्यावरती तू दया करा प्रभूजी, आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ द्या. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन तू कर. तुझ्या पवित्रते चालू सर्व प्रकारची अशुद्धता तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व प्रकारचे आजार, विकार नासुरी येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. सर्व प्रकारच्या दुष्टात्म्यांनी लावलेल्या पीडा येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू आमची प्रार्थना ऐकत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना, आज होणारे सर्व कार्यक्रम, सर्व प्रवास, सर्व कामकाज, सर्वांच्या कामामध्ये, सर्व प्रकारच्या शेतीच्या कामांमध्ये, आमच्या देशातील सर्व व्यवस्था तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर प्रभू. आमच्या जीवनामध्ये येणारे सर्व संकट, सर्व आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने खरं टाकत आहे पित्या परमेश्वरा. प्रभू, आमच्या देशावरती जे काही संकट येणार आहेत त्या सर्व संकटापासून, सर्व आजारापासून, सर्व साथीच्या आजारापासून प्रिय प्रभू आमच्या देशाचं, आमच्या राज्याचं तू संरक्षण कर प्रभू. आमचं जीवन आध्यात्मिक रीतीने प्रिय प्रभू सुरक्षित तू कर. सर्व सैतानाच्या सर्व हल्ल्यापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, हे प्रगटीकरणाचं पुस्तक वाचत असताना प्रभू तू आम्हाला तुझे साक्षात्कार तू आम्हाला दाखवून दे. तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल आणि प्रिय प्रभू येशू प्रत्येक ओळ आणि प्रत्येक शब्द समजून तू आम्हाला प्रत्येकाला तू दाखव आणि तुझं गौरव दे प्रभू. तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू, तू आमचा शिक्षक हो,
आमचं मार्गदर्शक करता तू हो, आणि तुझ्या वचनांनी तू आम्हाला चालव. हे देवापा, जे लोक अंधश्रद्धेच्या पिढेमध्ये पिडलेले आहेत प्रभू, त्यांना तू बाहेर काढ. जे लोक तुझ्यापासून दूर आहेत त्यांच्यापर्यंत वचन नेण्यासाठी प्रत्येक दास दासीला तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. विशेष करून आमच्या मावशीसाठी प्रार्थना करत आहे प्रभू. आमच्या मावशीला तू स्पर्श कर, त्यांचा बिछाना तू बदलून टाक प्रभू. डॉक्टर काही पण सांगतात, परंतु प्रिय प्रभू येशू, तू डॉक्टरांचा डॉक्टर, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. त्यांचे मनके तू सरळ तू कर, त्यांचे मनके तू रिपेअर तू कर. हो प्रभू, तुझ्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि प्रिय प्रभू येशू, त्यांना तुझ्या पायावरती तू उभं कर. हालेलुया, स्तुती, धन्यवाद प्रभू. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि तुझं गौरव. अनेक लोक आजारी आहेत, अनेक लोक संकटामध्ये आहेत, अनेक लोक निराशेमध्ये आहेत, अनेक लोक तुझ्यापासून दूर आहेत. ओ प्रभू, या सर्व लोकांना प्रिय प्रभू येशू तुझी शांती तू दे, तुझं पवित्र आत्मा तू दे, तुझं संजीवन त्यांच्या जीवनामध्ये उतरून दे आणि तुझं गौरव दे प्रभू. अनेक दास दासी प्रार्थना करत आहेत, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा तुझ्या पवित्र भांडारातून त्यांना पुरून दे. प्रत्येक दास दासीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हो पित्या परमेश्वरा, मी प्रार्थना करत आहे प्रिय प्रभू येशू, जे वृद्ध आहेत, ज्यांची काळजी घ्यावयास कोणी नाही. हो पित्या परमेश्वरा प्रभू, जे ओझ तू मला दिलेलं आहे प्रभू, ते ओझ्यासाठी तुझे लोक पुढे आण. हो पित्या परमेश्वरा, जी जागा तू आम्हाला दिलेली आहे त्या जागेवरती एक सुंदर आश्रम तयार करण्यासाठी प्रभू, वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी तू आम्हाला तुझे लोक तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. मदतीसाठी लोकांना पुढे तू आण. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, हे सर्व प्लॅन तुझ्यापासून असू दे प्रभू. आम्ही प्रार्थना करीत आहोत, तुझे लोक पुढे आण आणि प्रभू या प्लॅन मध्ये, या कार्यामध्ये प्रभू तू सहाय्य कर. तू आमच्याशी बोल प्रिय प्रभू येशू. त्यासाठी लागणारे लोक तू आम्हाला तू दे आणि तुझं गौरव दे प्रभू. ज्या संस्थेमध्ये मी काम करत आहे प्रभू, त्या संस्थेला तू आशीर्वादित कर प्रभू. ते आमची काळजी घेत असताना त्यांचे सर्व प्रोजेक्ट तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर प्रिय प्रभू येशू. आमचे जनरल सेक्रेटरी प्रिय प्रभू येशू, आमचे कमिटी मेंबर आणि प्रिय प्रभू येशू, आमच्या संस्थेतील प्रत्येक स्टाफ प्रभू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हो पित्या परमेश्वरा, त्या प्रत्येक स्टाफला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. आमची काळजी घेत असताना प्रिय प्रभू येशू, आमच्या अधिकाऱ्यांना तू सहाय्य कर. सर्व आजार, रोगराईन, सर्व प्रकारच्या सर्व सैतानी गोष्टीपासून त्यांना तू सांभाळ आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. त्यांचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. हो प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, जर आपल्याला प्रार्थनेची गरज असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेत आहोत. कधी पण आपल्याला कोणत्याही वेळेत अडचण आली असेल तर प्रार्थनेसाठी तुम्ही संपर्क करा. देवाने आम्हाला ह्या भूतलावरती फक्त प्रार्थनेसाठी आणि त्याच्या सेवेसाठी ठेवलेलं आहे. प्रियांनो, देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टीपासून देवबाप आपला बचाव करो. आजारापासून बचाव करो. सैतानी गोष्टीपासून बचाव करो. आमीन, आमीन, आमीन.